हॅलो गाईज, मी दीपाली आरोटे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड 9ची मॅथमॅटिक्स 1ची ॲन्युअलची क्वेश्चन पेपर डिस्कस करत होतो. तर आता जे रिमेनिंग क्वेश्चन राहिलेले आहेत, आपण 2 क्वेश्चन कव्हर केलेले होते आणि जे रिमेनिंग क्वेश्चन राहिलेले ते आपल्याला या लेक्चरमध्ये फिनिश करायचे आहेत. तर ज्यांनी आपला प्रिव्हियस व्हिडिओ वॉच केलेला नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेलच, तर तिथून तुम्ही बघू शकताय. आता जो क्वेश्चन 1 होता त्याच्यामधला एक लास्ट क्वेश्चन राहिला होता, बी मधला 4th नंबरचा पार्ट राहिला होता, इन्कम टॅक्सचा जो क्वेश्चन होता तो. मग आता आपल्याला काय दिलेले, पर्सन दिलेत, इंडिव्हिज्युअल दिले, त्यांची एज दिली आहे, त्यांची इन्कम दिलेली आहे आणि काय विचारलेलं आहे, दे विल हॅव टू पे टॅक्स ऑर नॉट. मग त्यांना टॅक्स पे करावा लागतो की नाही. आता टॅक्स पे करावा लागतो की नाही याच्यासाठी कंडिशन काय काय असतात, इंटरव्हल्स असतील. म्हणजे जर आपली जी अमाऊंट असेल, जी कुठली आपण अमाऊंट आहे किंवा जी काही इन्कम आहे, ती जर अमाऊंट आपली 250 म्हणजे 2.5 लाख किंवा 2,50,000 पेक्षा कमी असेल तर आपल्याला कुठलाही टॅक्स पे करावा लागत नाही. हा एक पार्ट झाला. मग तुमचा एज ग्रुप काहीही असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स पे करावा लागत नाही. त्याच्यानंतर जो पुढचा इंटरव्हल येतो, तो पुढचा इंटरव्हल असेल म्हणजे जो यानंतर येणारा फर्स्ट इंटरव्हल 2,50,001 टू 5 लाख. इन बिटवीन जर आपली अमाऊंट म्हणजे या इंटरव्हलच्या बिटवीन जर आपली अमाऊंट असेल तर आपल्याला नक्कीच काय करावं लागणार आहे, टॅक्स पे करावा लागणार आहे. हा फर्स्ट इंटरव्हल झाला. त्याच्यानंतर जो सेकंड इंटरव्हल असेल 5 लाख 1 टू 10 लाख. मग जो सेकंड इंटरव्हल आला तो कुठून कुठपर्यंत 5 लाख 1 टू 10 लाख हा जर इंटरव्हल असेल आणि याच्यामध्ये जर आपली अमाऊंट आली तर आपल्याला परत काय करावा लागतो, टॅक्स पे करावा लागतो. आणि देन अबाव म्हणजे नंतरची जी अमाऊंट असेल 10 लाख अँड मोर देन 10 लाख, 10 lakhs अँड मोर. 10 lakhs अँड मोर म्हणजे काय, 10 लाख पासून 10 लाख 1 अँड मोर म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त जरी अमाऊंट असेल तरी पण काय करावा लागतो, टॅक्स पे करावा लागतो. मग आता हे झालं इन्कम वरून आपण सांगू शकतो की टॅक्स पे करायचं आहे की नाही. मग हा एज ग्रुप देण्याचं कारण काय, म्हणजे एज ग्रुप कशासाठी दिला होता, तर एज याच्यासाठी दिली जाते की त्या व्यक्तीचा एज ग्रुप काय आहे. आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे जर एज ग्रुपमध्ये 80+ असलेला व्यक्ती असेल, म्हणजे ज्याची एज किती आहे 80+. 80+ म्हणजे 81, 82, 83 अप टू सो ऑन जी काय असेल ती. जर 80+ एज असेल तर टॅक्स पे करावा लागत नाही. मग याच्यापैकी कुठलीही अमाऊंट असू द्या त्याचा काहीही फरक पडत नाही. म्हटल्यावर आपल्याला फक्त एवढे इंटरव्हल लक्षात ठेवायचे. 2.5 लाखापर्यंत असेल तर टॅक्स पे करायचा नाहीये. 2.5 पासून पुढे तुमची कुठेही अमाऊंट गेली तर कंपल्सरी आपल्याला टॅक्स पे करावा लागतो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. आणि अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट कुठली, की जर एज त्या व्यक्तीचं एज 80 पूर्ण असेल किंवा 80च्या पुढे असेल, 80 पर्यंत टॅक्स पे करायचा आणि 80च्या पुढे आपल्याला टॅक्स पे करायचा नाहीये. मग सेम आता इथे कोणाचीच एज 80+ नाहीये, मग 80+चा एजचा काही संबंध राहिलेला नाही. त्याच्यानंतर आता इंटरव्हल, कुठल्या कुठल्या इंटरव्हलमध्ये आपली इन्कम आहे ती फिल होते ती बघूयात. 2,34,000 ही पहिली इन्कम कशामध्ये येते, 2,50,000 पेक्षा कमी इन्कम येते. म्हटल्यावर इथे टॅक्स पे करावा लागेल का, नाही. नो नीड टू पे टॅक्स. इथे टॅक्स पे करावा लागणार नाहीये बिकॉज आपली जी इन्कम आहे, बिकॉज ₹2,34,000 इज लेस दॅन 2,50,000. ही अमाऊंट कोणापेक्षा लेस झाली, 2,50,000 पेक्षा अमाऊंट काय झाली आपली, लेस झाली. आता नंतर सेकंड जो पार्ट असेल त्याच्यामध्ये कोण आहेत, कुलकर्णी आहेत. मग हे जे कुलकर्णी आहेत त्यांची एज 36 दिली, एजचा काही मॅटर नाही कारण 80+ नाहीच आहे. आणि अमाऊंट किती आहे, 3,27,000. आता ही जी 3,27,000 आहे ती कुठल्या इंटरव्हलमध्ये येते, आपल्या फर्स्ट इंटरव्हलमध्ये, म्हणजे 2,50,000 अँड 1 टू 5 लाख. मग इथे आपल्याला टॅक्स पे करावा लागतो का, हो येस, वी हॅव टू पे टॅक्स. येस, नीड टू pay tax because ₹3,27,000 is between कुठल्या इंटरव्हल मध्ये आहे आपली अमाऊंट ते सांगायचं आहे. 2,50,001 टू 5 लाख.
या इंटरवलमध्ये आपली अमाऊंट येते म्हणून आपल्याला काय करावं लागेल, टॅक्स पुन्हा पे करावं लागेल. देन नेक्स्ट मेहता आहे, त्यांची एज 44 आणि त्यांची अमाऊंट किती आहे, इन्कम किती आहे, 5,82,000. म्हणजे पुन्हा आपल्याला टॅक्स पे करावं लागेल, पण इंटरवल कुठला येईल, 5 लाख टू 10 लाख. येस, नीड टू पे टॅक्स बिकॉज rupees 5,82,000 is between interval 5 lakh 1 to 10 lakh. इन बिटवीन आपली अमाऊंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला टॅक्स पे करावा लागेल. देन बजाज आहेत, त्यांची एज आहे 64 आणि त्यांची इन्कम आहे 8,40,000. म्हटल्यावर पुन्हा टॅक्स पे करावा लागेल, कारण इन बिटवीन कुठे येते ते 10 लाख पर्यंत येते. मग येस, नीड टू पे टॅक्स बिकॉज रुपीज 8,40,000 is between 5 lakh 1 to 10 lakhs. क्वेश्चन एवढाच होता की आपल्याला टॅक्स पे करावा लागतो की नाही. आता जस्ट तुम्ही इथे येस नो लिहिलं तरी पण चालेल आणि एखाद्याला हवं असेल तर रिझनही लिहू शकतात. सफिशियंट आहे एवढं केलं तरी. फक्त इंटरवल लक्षात ठेवायचं. आणि जर एज, सपोज जर इथे एज असती 81 इयर्स, तर इथे टॅक्स पे करावा लागेल का, इथे टॅक्स पे करावा लागणार नाहीये, कारण एज किती आहे, 80+ आहे. तेवढं लक्षात ठेवायचं आहे. किती होती ते, 64. असा असेल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे आता. फक्त इंटरवल्स लक्षात ठेवले. इंटरवल नाही लक्षात ठेवले तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की 2.5 लाख जर अमाऊंट असेल, त्यापेक्षा कमी असेल तर टॅक्स पे करायचं नाहीये, आणि त्यापेक्षा जास्त असेल तर कंपल्सरी काय करावं लागतो, टॅक्स पे करावा लागतो. पण फक्त एवढंच की जर एज 80+ असेल तर टॅक्स पे करावा लागणार नाहीये. तेवढ्या 1-2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी विशेष काही नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 2 मधला ए पार्ट बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 2A ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. Complete and write following activities. आणि त्याच्यामध्ये किती राईट करायचे आहेत आपल्याला, any two क्वेश्चन आर कंपल्सरी. फर्स्ट ऍक्टिव्हिटी बघणार आहे. आपल्याला टेबल कम्प्लीट करायचं आहे आणि स्टॅटिस्टिक्स चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे. मग फर्स्ट टेबल घेऊया आपण ड्रॉ करून. Complete the following table. आता क्वेश्चन नीट वाचला गेला पाहिजे. आपल्याला कम्प्लीटही करायला सांगितलं आणि पुन्हा राईटही करायला सांगितले. त्याच्यामुळे जे पूर्ण आन्सर असतं ते आपल्याला ॲज इट इज राईट करायचं, फक्त बॉक्सेस फिल करायचे नाहीत. जसा आहे तसा चार्ट किंवा टेबल जसा दिलाय तसाच ॲज इट इज ड्रॉ करणार आहे. क्लासेस दिलेले आहेत, टॅली मार्क्स आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे. क्लासेस, एज दिलेली आहे त्याच्यामध्ये, देन टॅली मार्क्स अँड देन फ्रिक्वेन्सी. इथे नंबर ऑफ स्टुडंट्स दिले. जे क्लासेस आहेत ते 12 to 30. 4 क्लासेस दिलेले आहेत आपल्याला टोटल. (13 to 14, 14 to 15, 15 to 16) एवढे 4 क्लासेस दिलेले आहेत. आणि इथे ऑलरेडी टॅली मार्क्स गिवन आहेत. फर्स्ट ग्रुप आहे, देन
40. इथे बॉक्स फिल करायचे आहेत. नंतर इथे पण बॉक्सेस फिल करायसाठी असतील. इथे 12 ऑलरेडी दिला आहे आणि देन सम ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 35. मग जस्ट काय करायचंय, नंबर आपल्याला काउंट करायचे. आपल्याला टॅली मार्क्स ऑलरेडी गिवन आहेत किंवा ती फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर त्याच्यावरून काय करता येतं, डायरेक्ट टॅली मार्क्स काढता येतात. तर 12 to 13चा जो ग्रुप आहे तिथे त्याच्यामध्ये किती टॅली मार्क्स काउंट केले, हा जो बंच असतो त्याच्यामध्ये टोटल किती असतील, 4 व्हर्टिकल लाईन आहे आणि एक इन्क्लाइंड लाईन आहे. म्हटल्यावर त्याच्यात किती टॅली मार्क्स असतील, टोटल 5. म्हटल्यावर इथे नंबर आला आपला 5. हा 5चा बंच, हा 5चा बंच म्हणजे 10 प्लस 4 आले 40. देन आता इथे 12 फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हटल्यावर इकडे टॅली मार्क्स किती ड्रॉ करावे लागतील आपल्याला, 12. मग 2 बंच करावे लागतील आणि एक्स्ट्रा 2 व्हॅल्यूज येतील, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 अँड 1 2. हे असतील आपले 12 टॅली मार्क्स. देन आता इथे टॅली मार्क्स दिलेले आहेत 4 म्हटल्यावर इथे नंबर किती आला आपला, 4 आला आणि त्यांची सम ऑलरेडी गिवन होती. फक्त एवढंच करायचं होतं आपल्याला, नंबरही काउंट करायचे नव्हते, ॲडिशनही करायची नव्हती, फक्त टॅली मार्क्स काढायचे होते आणि फ्रिक्वेन्सी किती आहे ते टॅली मार्क्स वरून दाखवायची होती. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन अतिशय इझी आहेत. फक्त बेसिक कन्सेप्ट लक्षात राहिल्या पाहिजेत. मग तुम्ही कसाही क्वेश्चन येऊ देत, तो कशा एनी वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सेकंड क्वेश्चन त्याच्यामधला, इफ 5x is equals to 4y, then find the value of ratio 3x square plus y square upon 3x square minus y square. आता हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आणि जिथे सोल्युशन शब्द लिहिलेला असतो, आपल्याला जी आपली आन्सर शीट आहे त्याच्यामध्ये कुठून आन्सर कॅरी करायचं, जिथे सोल्युशन दिलेला असतो तिथून लाईन बाय लाईन प्रत्येक लाईन आपल्याला लिहायची आन्सरमध्ये. एक्स अपॉन वाय इक्वल टू, इथे 2 बॉक्सेस फिल करायला आहेत, इथे एक बॉक्स ऑलरेडी फिल करून दिलेला आहे. देन जर स्क्वेअर केलेला आहे 16/25, देन 3x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इक्वल टू, मोठे बॉक्स करूयात आपण थोडे, 25 मल्टिप्लाइंग ॲज इट इज, जसं क्वेश्चन पेपरमध्ये आहे तसंच आपल्याला लिहून घ्यायचं आणि नंतर ते बॉक्सेस फिल करायचे आणि नंबर ऑफ बॉक्सेस काउंट करायचे जेवढे आहेत तेवढे, कारण तुम्ही जे बॉक्सेसमध्ये आन्सर लिहिता त्यालाच मार्क्स असेल. 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 48 प्लस 25 अपॉन, इथे पण पुन्हा बॉक्स फिल करायचा आहे युजिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. थ्री एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 23. एवढीच फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे. हा जो प्रॉब्लेम आहे तो रेशो आणि प्रपोर्शनचा आहे, तर त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू दिली 5x इक्वल टू 4y आणि तुम्हाला जस्ट या ज्या रेशोची काय करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आता हा जो 5x इक्वल टू 4y आहे, तिथे फर्स्ट स्टेप काय केली, सगळे व्हेरिएबल वन साईडला घेतले. मग इथे x होता तर ह्या वायला इकडे शिफ्ट केलं म्हणजे एक्स अपॉन वाय होईल, हा मल्टिप्लायला इकडे गेल्यावर डिवाइडला, आणि हा जो 5 मल्टिप्लायला होता तो इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. ही जस्ट फर्स्ट स्टेप होती. मग ऑलरेडी इथे 5 फिल केलेलं आहे, आपल्याला काय फिल करावं लागेल, जस्ट 4 फिल करावं लागेल. नंतर त्या दोघांचा काय केलेलं आहे, इथे जस्ट स्क्वेअर केलेलं आहे. का बरं स्क्वेअर करायची गरज आली, कारण इथे दोघांचे काय आहेत, स्क्वेअर. मग फर्स्ट स्टेप केली त्यांचा स्क्वेअर. देन आता स्क्वेअर केल्यानंतर एक्स स्क्वेअरला कोण मल्टिप्लायला आहे, 3 म्हटल्यावर एक्स स्क्वेअरला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 16 इंटू 3, इथे काय व्हॅल्यू येईल आपली, हा जो एक्स स्क्वेअर आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, फक्त 3 ने. मग 16 इंटू 3 करणार 48. देन नेक्स्ट स्टेप काय करायला सांगितले, कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो. कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो म्हणजे या दोघांचे काय असते, ॲडिशन असेल आणि सायमल्टेनियसली त्याच दोघांचे काय असेल, सबट्रॅक्शन असेल. मग या हे जे दोघं जण आहेत
जस्ट त्यांची ॲडिशन केली आणि जस्ट त्यांची काय करणार, सबट्रॅक्शन करणार. सेम इथे जसं दिलंय सेम त्याच वेने करायचं. आता ऑलरेडी सबट्रॅक्शन गिवन आहे, फक्त काय करायची, ॲडिशन करायची. मग 48 प्लस 25, 8 प्लस 5 13, 4 प्लस 2 6 and 1 7. म्हणजे इथे किती व्हॅल्यू येईल, जस्ट 73. फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि व्हॅल्यू फिल आउट करायचं. थर्ड ऍक्टिव्हिटी बघणार आहे आता. सगळे बॉक्सेस तुमचे कंप्लीट असले पाहिजे. 4 बॉक्सेस सांगितले तर 4 बॉक्सेस आलेच पाहिजे. बॉक्सेस काउंट करायचे, तेवढी काळजी घ्यायची आन्सर सोडवताय. The ratio of two numbers is 5:7 if 40 is added in each number, then the ratio becomes 25:31. Find the number. आपल्याला जस्ट नंबर फाइंड करायचे. आता हा क्वेश्चन आन्सर शीटमध्ये लिहायची गरज नाही, पण जिथे सोल्युशन वर्ड असेल तिथून पुढे काय करावं लागतं, आपल्याला आन्सर लिहावं लागतं. मग इथून आपल्या आन्सर शीटमध्ये सगळ्या स्टेप्स असतील. लेट द फर्स्ट number be 5x and second number be 7x. ऑलरेडी हे दिलेलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये, ॲज इट इज तसंच घेऊयात. फ्रॉम द गिवन कंडिशन, ज्या दिलेल्या कंडिशन असतील त्याच्यावरून काय येत आहे, 5x + 40 अपॉन 7x + 40 इक्वल टू, इथे बॉक्स फिल करायला आहे आणि इथे ऑलरेडी व्हॅल्यू गिवन. मग जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करणार. 31 × 5x + 40 इक्वल टू 25 × बॉक्स फिल करायला आहे पुन्हा 155x 1240 इक्वल टू 175x प्लस पुन्हा बॉक्स फिल करायला आहे. The 1240 minus 1000 equal to 175x minus 155x, 240 equal to something value, and then x equal to 12. आणि नंतर फर्स्ट नंबर येतोय तिथे, फर्स्ट नंबर इक्वल टू 5 × 12 इक्वल टू 60 and second number equal to 7 × 12 equal to 84. हे ऑलरेडी गिवन आहे म्हणून ॲज इट इज कॉपी केले, कारण तुम्हाला कळायला पाहिजे आपण आन्सर शीटमध्ये काय काय गोष्टी लिहिल्या पाहिजेत. गिवन नंबर्स आर 60 and 80. अशी ॲक्टिव्हिटी आहे. हा जो आहे क्वेश्चन तो लिनियर इक्वेशनचा क्वेश्चन येतोय. त्याच्यामध्ये 2 गोष्टी दिल्यात. कुठल्या कुठल्या, 2 नंबरचा रेशो दिला 5 आणि 7. सपोज काय करणार आपण, ते 5 आणि 7 आहे ते रेशोमध्ये आहे म्हटल्यावर त्यांना एक कॉमन मल्टिपल देणार. जो 5:7 आहे तो कसा लिहिला जातो, 5/7, पण त्याला काय द्यावा लागतो, कॉमन मल्टिपल. लेट एक्स बी दॅट कॉमन मल्टिपल. इफ 40 इज ॲडेड इन ईच न्यूमरेटर अँड ईच नंबर देन द रेशो बिकम. म्हणजे हा जो आपला नंबर तयार झाला त्यांच्या दोघांमध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, 40 ॲड करायचं. आणि हे 40 ॲड केल्यानंतर त्यांचा रेशो काय होतो, 25:31, म्हणजे 25/31. ही ऑलरेडी कंडिशन घेऊन दिली आहे, फक्त आपल्याला ते नंबर फिल करायची. ते 31 आहे, मग इथे ऑब्व्हियसली काय आहे, 25 येणार. देन सेकंड स्टेपमध्ये काय केलं, जस्ट क्रॉस मल्टिप्लाय केलं. याला इकडे पाठवा आणि याला इकडे पाठवा. मग इकडे 25 ऑलरेडी आहे, फक्त हा इकडे जाईल. 7x + 40. देन जस्ट काय केलंय, मल्टिप्लाय केले. 31 × 5 155x, 31 × 4 1240, 25 × 7 यांची मल्टिप्लिकेशन केली आणि 25 × 40. द 25 4 100
आणि 1 0 त्याच्यावर ॲड होईल म्हटल्यावर किती व्हॅल्यू आली 1000. मग जस्ट नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं, दोन्ही नंबर एकत्र केले. हा एक नंबर आहे, ह्याला इकडे पाठवलं. इथे एक्सची टर्म आहे म्हटल्यावर या एक्सच्या टर्मला आपल्याला तिकडे पाठवावं लागेल. सगळे नंबर एका साईडला केले आणि सगळ्या टर्म्स एका साईडला गेल्या. यांची सबट्रॅक्शन इथे लिहिली आणि 175 मायनस 155. 175 minus 155 will be 5 minus 5 0, 7 minus 5 will be 21 minus 1 0. इथे आलं 20. आणि जस्ट पुढच्या स्टेपमध्ये काय केलं, 20ने याला डिवाइड केलं किंवा 20ने डिवाइड केल्यावर किती आन्सर येईल, 12 आन्सर येईल. आणि जस्ट दोन्ही नंबर काय केलं आपण फिल केले. आता दोन्ही नंबर कशावरून आले, आपला फर्स्ट जो नंबर होता तो काय होता 5x आणि सेकंड नंबर होता 7x. आपल्याला जी एक्सची व्हॅल्यू आली ती जस्ट 5x. इथे आहे आपला 5x आणि इकडे आहे 7x. मग जस्ट इथे काय करायची होती, फिल आउट करायची होती. मग डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन खूप सोपे असतात, फक्त तुम्हाला बॉक्सेस फिल करायचे असतील. देन आता ए पार्ट कम्प्लीट झालाय, त्याच्यामधला बी पार्ट बघायचा आहे. तिथे काही ऍक्टिव्हिटी नाही आहे, तिथे डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करायचा आहे. मध्ये जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह एनी 4 ऑफ फॉलोइंग. त्याच्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे रेशो अँड प्रपोर्शनचा आहे. 3 नंबर दिलेत आपल्याला ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. इफ a equal to 3, c equal to 27, then find b. आपल्याला b ची व्हॅल्यू काय करायला सांगितली आहे, फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग 3 जे नंबर आहेत ते 3 नंबर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये दिले आहेत. आता कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे काय, बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी ही व्हॅल्यू असेल, म्हणजे हा जो फॉर्म असेल, किंवा आपण रेशो मध्ये पण तो फॉर्म घेऊ शकतो. मग फाइंड काय करायला सांगितलंय, टू फाइंड बी. आणि गिवन कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, गिवन a इक्वल टू 3 अँड c इज इक्वल्स टू 27. या व्हॅल्यू काय दिल्या आहेत आपल्याला, गिवन दिल्या. मग फर्स्ट कंडिशन लिहून घेणार, हे जे 3 नंबर आहेत ते कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये ॲज ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. हे जे 3 नंबर आहे ते कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असतील तर काय फॉर्म येतो आपला, बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए इंटू सी हा फॉर्म येतो. हाच फॉर्मॅट असतो कंटिन्यू प्रपोर्शनसाठी. किंवा अपॉनचाही घेऊ शकता. अपॉनचा कुठला असेल, ए अपॉन बी इज इक्वल्स टू बी अपॉन सी. आणि हे सगळं सॉल्व्ह केलं तरी पण आपल्याला आन्सर काय येतं, हेच येतं. मग एक तर हे घ्या किंवा हे घ्या, दोन्ही वन अँड सेमच गोष्टी. मग जस्ट व्हॅल्यू पुट आउट करणार, कारण बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. मग ए ची व्हॅल्यू होती आपली 3 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 27. मग जस्ट मल्टिप्लिकेशन करणार, 27 इंटू 3, 27 इंटू 3, 2 7 जा 21, सॉरी 3 7 जा 21 आणि 3 2 जा 6, 7 अँड 8. 2 कॅरीला होते ते आपली व्हॅल्यू किती आली, 81. आता इथे बी स्क्वेअर आहे म्हटल्यावर हा नंबर पण कोणाचा तरी स्क्वेअर पाहिजे, कारण आपल्याला बी ची व्हॅल्यू फाइंड करायची, बी स्क्वेअरची नाही. बी स्क्वेअर इक्वल टू हा कोणाचा स्क्वेअर आहे, 9चा स्क्वेअर आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट, आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट, देन वी गेट व्हॅल्यूज ऑफ बी इज इक्वल्स टू. आता जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेणार आहे तेव्हा काय काय बीच्या व्हॅल्यू मिळतील, स्क्वेअर स्क्वेअर काय होऊन जाईल आपला, कॅन्सल होऊन जाईल. आणि जस्ट आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, बी इज इक्वल्स टू 9. जस्ट एवढंच फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. सेकंड असेल, सेकंड आपल्याला लिनियर इक्वेशन मधला क्वेश्चन दिलाय. 2 इक्वेशन दिलेत आणि जस्ट काय करायचंय, 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे जस्ट एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायचे आपल्याला, फाइंड आउट करायचे. सेकंड क्वेश्चन, बाय इक्वेटिंग coefficients of variables solve the equation. जस्ट आपल्याला इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. कोणते कोणते इक्वेशन आहेत, 5x plus 7y equal to 70 and then 3x minus 2y equal to 4. हे जस्ट काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह करायचं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना जस्ट काय करणार आहे,
की त्यांचे कोइफिशियंट सेम करायचे. आपल्याला ऑलरेडी सांगितले की त्यांचे कोइफिशियंट काय करा, सेम करा. मग फर्स्टली हे जे दोन इक्वेशन आहे त्यांना नंबरिंग देणार. 5x + 7y = 70 हे फर्स्ट इक्वेशन अँड 3x - 2y = 4 हे असेल सेकंड इक्वेशन. आता जेव्हा आपण काय करतोय, नंबर सेम करतोय, एक तर एक्सचे सेम करा किंवा वायचे सेम करा, कुठलेही सेम केले तरी पण चालते. म्हणजे छोट्यात छोटे सोपे होते ते सेम करा. आता 7 आणि 2 इथे प्लस मायनस साईन आहे. हे जर पाहिलं तर बेनिफिशियल काय ठरेल की आपण वाय हे दोन्ही सेम करायचे आणि दोन्ही इक्वेशनची काय करायची, ॲडिशन करायची. मग आता हे दोन नंबर जर सेम करायचे असेल तर इथे आहे 7 आणि इथे आहे 2. दोघांच्या टेबलमध्ये येणारा छोट्या छोट्या सेम नंबर असेल 14. मग या पहिल्या इक्वेशनला आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि दुसऱ्या इक्वेशनला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण 7 × 2 विल बी 14 अँड 2 × 7 विल बी 14. पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करणार. जेव्हा प्रत्येक पॉइंटला किंवा प्रत्येक नंबरला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार तर 5 2 जा 10x किंवा इथे लिहून घेणार मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. फर्स्ट इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. मग 5 × 2 10x + 7 × 2 14y 7 × 2 34 हे असेल आपलं न्यू इक्वेशन, थर्ड इक्वेशन. देन या पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचे, 7 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/7. मग प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार. 7 × 3 विल बी 21x - 7 × 2 14y = 7 × 4 28 हे होईल आपलं फोर्थ इक्वेशन. मग आता इथे +14y आणि इकडे -14y. जेव्हा वेगवेगळे साईन असले म्हणजे डिफरंट साईन असेल तेव्हा काय करायची, दोन इक्वेशनची ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 जे आपले नवीन इक्वेशन आले ते काय करणार, जस्ट ॲडअप करणार. जसे आहे तसेच इक्वेशन लिहिणार. 10x + 14y = 34 अँड देन 21x - 14y = 28. जे आपण ॲड करतो तेव्हा साईन कोणतंही चेंज होत नाही, ॲज इट इज ॲड करायचे. 0 + 1 1, 2 + 1 3 म्हणजे 31x + 14 - 14 विल बी कॅन्सल आणि या दोघांची ॲडिशन घेणार. 8 9 10 11 12 1 विल बी कॅरी. 3 + 2 5 + 1 6 62 आला. आता जेव्हा एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर 31 जो मल्टिप्लायला आहे त्याला कुठे आणणार, डिवाइडला. मग 62/31 आणि 31ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती व्हॅल्यू येईल आपली, 62. मग 31 2 जा 62. मग एक्सची व्हॅल्यू मिळाली 2. जे इझी इक्वेशन असेल त्याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू काय करणार, पुट करणार. मग कुठलं इक्वेशन घ्या, फर्स्ट किंवा सेकंड. सेकंड इक्वेशनमध्ये सपोज जर पुट केल्याच व्हॅल्यूज, पुट x = 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 ॲज इट इज कॅरी करणार आहे. 3x - 2y = 4. कोणाची व्हॅल्यू आली होती आपली, एक्सची व्हॅल्यू आली होती. मग ती आपण एक्सच्या जागी पुट करणार आणि बाकी ॲज इट इज जे इक्वेशन असेल ते सेम राहील. मग 3 × 2 - 2 × y = 4. 3 × 2 विल बी 6 - 2y = 4. आता इथे काय करू शकतो, दोन गोष्टी करू शकतो की -2y डायरेक्ट तिकडे पाठवायचं म्हणजे डायरेक्टली y काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह. किंवा 4ला इकडे घ्या आणि नंतर मायनस मायनस कॅन्सल करा. मग डायरेक्ट काय करू आपण, हा जो -2y त्याला इकडे पाठवणार म्हणजे तो +2 होईल. मग हा जो 6 आहे तो हा जो 4 आहे तो +4 इकडे आल्यावरती -4 आणि हा तिकडे गेल्यावरती +6 - 4 विल बी 2 अँड इट विल बी 2y. yची व्हॅल्यू काढण्यासाठी 2 मल्टिप्लायला त्याला जस्ट डिवाइड लागणार. 2 / 2 देअरफोर 1 = y. आता हे या ज्या दोन व्हॅल्यू आल्या त्यांचं फायनल आन्सर लिहायचं. जस्ट देअरफोर रिक्वायर्ड सोल्युशन इज, हे जे नंबर्स आले ते आपण ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे पहिली टर्म x असेल, एक्सची व्हॅल्यू आली आपली 2 अँड देन वायची व्हॅल्यू आली 1. हे काय असेल आपल्या रिक्वायर्ड क्वेश्चनचं आन्सर. जस्ट कोइफिशियंट इक्वेट करायचे होते आणि त्यांची काय करायची होती, ॲडिशन करायची होती आणि सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू म्हणजे डायरेक्टली व्हॅल्यू येऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो फायनान्शियलचा वर्ड प्रॉब्लेम आहे. तो सेव्हिंग्स रिलेटेड, इन्कम टॅक्स म्हणजे जी काही आपली इन्कम आहे, आपले एक्सपेंडिचर आहे त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे. इझी प्रॉब्लेम आहे एकदम. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच फॉर्म्युला लागतो, तो जस्ट बघायचा आहे.
क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, शेखर आहेत, मिस्टर शेखर स्पेंड्स 60% ऑफ हिज इन्कम. मग ते काय करतात, त्यांची जी इन्कम आहे त्याची 60% ते काय करतात, स्पेंड करतात कुठल्या ना कुठल्या गोष्टी, म्हणजे खर्च करतात. आणि नंतर त्यांचं दिलंय फ्रॉम द बॅलन्स, म्हणजे जो काही बॅलन्स उरला, ही जी 60% आहे ते स्पेंड करून जो काही बॅलन्स उरला त्यातली काही अमाऊंट ते काय करतात, डोनेट करतात. ही डोनेट्स ₹300 टू अन ऑर्फनेज. ऑर्फनेजला ते काय करतात, ती ₹300 काय करतात, ते डोनेट करतात. अँड देन मग त्यांची जी उरलेली अमाऊंट आहे ती असेल त्यांची सेव्हिंग, ही इज देन लेफ्ट विथ ₹3,200, that is 3,200. What is his income? मग एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन त्यांची इन्कम किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग सिम्पल फॉर्म्युला असेल आपला इन्कमसाठी. आता इन्कम नंतर आपण जी व्हॅल्यू, जी काही अमाऊंट स्पेंड करतो त्याला म्हणणार आपण एक्सपेंडिचर. मग टोटल आपला खर्च किती होतो ते काढायचं आणि आपली सेव्हिंग्स किती राहील ते बघणार आहे. मग सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म काय असणार आपला, सेव्हिंग इक्वल टू, आता आपल्याकडे जी रक्कम शिल्लक राहिली म्हणजे आपण जो बॅलन्स ठेवलेला आहे तो कधी येतो, जी आपली टोटल इन्कम असेल, म्हणजे जो काही किंवा जी आपली मंथली सॅलरी असेल, इयरली सॅलरी असेल, जे काही, मग ही जी काही सॅलरी आहे त्याच्यामधून आपण आपला खर्च काय करतो, मायनस करतो. आणि त्या खर्चालाच आपण काय म्हणतो, एक्सपेंडिचर असं म्हणतो. आपल्याला टोटल एक्सपेंडिचर काय करायचं आहे, इन्कम मधून मायनस करायचं आहे. आपल्याकडे सेव्हिंग्स आहे, एक्सपेंडिचरची व्हॅल्यू आणि आपल्याला जी थर्ड टर्म आहे ती इन्कम, या फॉर्म्युल्यावरून काय करता येतं, फाइंड आउट करतात. तेवढ्यासाठी आपल्याला सेव्हिंगची व्हॅल्यू लिहावी लागेल आणि कोणाची व्हॅल्यू लिहावी लागेल, टोटल एक्सपेंडिचर. मग टोटल एक्सपेंडिचर म्हणजे काय असेल, आपला सगळा खर्च जो काही आपण आपली जी अमाऊंट आहे ती स्पेंड केली ती. मग सर्वात पहिले काय लिहिणार आहे, टू फाइंड वगैरे सगळ्या गोष्टी लिहिणार. टू फाइंड, आपल्याला फाइंड आउट काय करायची आहे, इन्कम. इन्कम काय करायची आपल्याला, फाइंड आउट करायची. देन आता जर आपल्याला इन्कम फाइंड आउट करायची असेल तर लेट सपोज तिची जी काही व्हॅल्यू असेल ती एक्स असेल, कारण आपल्याला इन्कमच्या 60% काय करायचे, स्पेंड करायचे, म्हटल्यावर इन्कमची व्हॅल्यू काहीतरी घ्यावी लागेल. लेट सपोज करा, लेट द इन्कम बी ₹X. मग सपोज केली आपण ती इन्कम काहीतरी एक्स असेल आणि आपल्याला फायनली इन्कम काढायची म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू मिळेल. इन्कम एक्स असेल, देन पहिली जी कंडिशन आहे, ते जे शेखर आहेत ते काय करतात, स्पेंड करतात 60% ऑफ हिज इन्कम. मग त्यांची इन्कम आहे एक्स आणि एक्सचे किती पर्सेंट ते स्पेंड करतायत, 60%. मग स्पेंड करतायत म्हणजे त्यांनी काय केलाय, तो खर्च केलाय, तो एक्सपेंडिचर मध्ये येईल. स्पेंड अमाऊंट, ही जी स्पेंड अमाऊंट आहे ती कशी आहे, 60% ऑफ इन्कम. देअरफॉर 60% ऑफ एक्स, आणि 60% ऑफ एक्स कसं लिहिणार, 60% लिहिता येतं 60/100 इंटू एक्स. इथे 0 काय होतील, जस्ट कॅन्सल. म्हटल्यावर आपली स्पेंड केलेली अमाऊंट किती राहिली, 6/10 एक्स ॲज इट इज. देन आता हे अजून रिड्यूसही करू शकतात, काही प्रश्न नाही आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो बॅलन्स होता, या बॅलन्स मधून त्यांनी किती रुपये आपल्या ऑर्फनेजला दिले, तर किती, ₹300 ऑर्फनेजला दिले. म्हणजे ही सुद्धा अमाऊंट स्पेंड केलेली आहे का सेव्हिंग्स राहिली, नाही, त्यांच्याकडून ती रक्कम गेलेली आहे. मग अमाऊंट डोनेटेड, त्यांनी जी अमाऊंट डोनेट केली ती किती आहे, ₹300. ही अमाऊंट डोनेट केली. आता ह्या ज्या दोन्ही अमाऊंट आहेत ह्या त्यांच्याकडून ऑलरेडी गेलेल्या म्हणजे खर्च झाला, म्हणून टोटल एक्सपेंडिचर काढणार. टोटल एक्सपेंडिचर, टोटल एक्सपेंडिचर मध्ये या दोन्हींची काय करावी लागेल, ऍडिशन करावी लागेल. स्पेंड अमाऊंट प्लस अमाऊंट डोनेटेड. मग स्पेंड अमाऊंट किती होती, 6/10 एक्स, प्लस जी अमाऊंट डोनेट केली ती किती आहे, 300. हा काय होईल आपला टोटल एक्सपेंडिचर, हा झालेला टोटल खर्च. हा पण कशामध्ये येईल, आपला रुपीज मध्ये येईल. आता टोटल एक्सपेंडिचर मिळाला, सेव्हिंग्सची व्हॅल्यू पाहिजे आणि इन्कम आपल्याला मिळेलच. आता जी सेव्हिंग्स असेल, सेव्हिंग्स ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिली आहे, तर किती आहे ती सेव्हिंग,
ही इज देन लेफ्ट विथ म्हणजे त्यांची जी राहिलेली इन्कम होती ती किंवा राहिलेली अमाऊंट आहे ती. मग सेव्हिंग्स किती दिलेली आहे टोटल सेव्हिंग इक्वल टू ₹3,200. आपल्याकडे एक्सपेंडिचर आहे, सेव्हिंग आहे आणि जस्ट आपल्याला काय करायचं आहे इन्कमचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. मग सेव्हिंग वी नो दॅट सेव्हिंग इक्वल टू इन्कम मायनस टोटल एक्सपेंडिचर, जो काही खर्च झालेला आहे तो काय करायचा जस्ट मायनस करायचा. मग सगळ्यांची व्हॅल्यू आहे, सेव्हिंग्सची व्हॅल्यू आहे 3200. देन इन्कम किती होती आपली, इन्कम आपण किती घेतलेली आहे एक्स ही व्हॅल्यू घेतली, मग जस्ट ॲज इट इज एक्स. आणि टोटल एक्सपेंडिचर जी आपण व्हॅल्यू काढली होती ती किती आली 6/10x प्लस 300. आता जेव्हा आपण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे या दोघांना देणार तेव्हा दोघांचे साईन काय होते चेंज होते. 3200 इक्वल टू एक्स, यांना मायनस साईन देणार 6/10x प्लस मायनस 300. आता सगळे नंबर एका साईडला घेणार आणि x सगळे एका साईडला असतील. मग -300 इकडे आल्यावरती प्लस 300, 3200 प्लस 300 इक्वल टू या दोघांची सबट्रॅक्शन करणार. पण या दोघांची सबट्रॅक्शन करण्या अगोदर इथे डिनॉमिनेटरला 10 नाही आहे आणि इथे डिनॉमिनेटरला 10 आहे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागतं, त्याला 10 द्यावा लागतो. म्हणजे x मायनस 6/10x जर असेल, हा 10 काय करणार आपण डिनॉमिनेटरला, म्हणजे जसं क्रॉस मल्टिप्लाय करतो डिनॉमिनेटर सेम तसं हा 10 इकडे दिला की व्हॅल्यू होईल आपली 10x मायनस याला 10 ऑलरेडी आहे म्हटल्यावर 6x तसाच आणि दोघांचा डिनॉमिनेटर होईल 10 ॲज इट इज सिम्पल. मग 10 मायनस 4 करणार कारण दोन्हीकडे x आहे, या दोघांची ॲडिशन होईल, या दोघांची ॲडिशन 0 0 3 + 2 विल बी 5 and 3 as it is equal to 10 minus 6 will be 4x/10. हा जो 10 डिवाइडला आहे तो इकडे आल्यावरती मल्टिप्लायला जाईल इक्वल टू 4x आणि 4 इकडे काय करणार आपण जस्ट डिवाइडला घेणार. मग एवढं सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल जस्ट इन्कमची व्हॅल्यू मिळेल. मग इथे एक 0 ॲड होणार एक्स्ट्रा 3 किंवा जस्ट काय करू शकतो इथे 2 ने डिवाइड करा, 2 5 = 10 आणि 2 2 = 40. मग 2 ने डिवाइड करायला सोपं जाईल 3500 × 5/2. मग 2 1 = 2 किंवा डायरेक्टली डिवाइड करून बघू 3500/2. 2 1 = 2, then 1 will be carried, 2 7 = 40, 1 also carry, then 2 5 = 10 आणि हा 0 आपण नंतर घेणार. हा 0 दिला म्हटल्यावर इथे किती येईल 0 येईल. किती आली टोटल अमाऊंट 1750 × 5. मग जस्ट काय करणार या दोघांची मल्टिप्लिकेशन करणार. 5 × 0 will be 5, 5 5 = 25, 2 will be carry, 7 × 5 35 plus 2 37, 3 carry, 5 1 = 5, 6 7 and 8. मग टोटल अमाऊंट किती झाली आपली 8750. ही कुठली अमाऊंट होईल, ही एक्सची व्हॅल्यू आली म्हटल्यावर आपली काय आली ती टोटल इन्कम. म्हणजे शेखर असेल त्यांची टोटल इन्कम किती असेल ₹8750. Therefore Shekhar's income is ₹8750. ही असेल त्यांची टोटल इन्कम. फक्त एकच फॉर्म्युला होता आपल्याला, जी काही सेव्हिंग आहे ती म्हणजेच काय इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आपण इन्कम फाइंड करायची होती, सेव्हिंग ऑलरेडी दिली होती आणि जस्ट काय करणार एक्सपेंडिचर टोटल करणार आणि त्यांच्यामधून मायनस आउट करणार. रिमेनिंग क्वेश्चन पेपर जी आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे आणि जेव्हा क्वेश्चन पेपर पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला सगळे लेक्चर प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतीलच.